दरम्यान इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत। बारामतीमध्ये तर इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे। पेट्रोल 112.26 रुपये झालंय, डिझेल 98.90 रुपये, सीएनजी 96.50 रुपये झालंय। दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। देशभरामध्ये इंधनाचा भडका वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा देखील भासत आहे। मी सध्या बारामतीमध्ये आहे। बारामतीमध्ये जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोल पंपावरती खरं तर या ठिकाणी कुठलाही तुटवडा भासत नाही, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते इंधनाचा तुटवडा भासत असल्यामुळे अनेक ठिकाणी वादावादी होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। इंधनाची दरवाढ एक नियमित कालावधीत होत नाही। रोज 1 रुपया 2 रुपये 4 रुपये वाढते, वाढली तरी इंधनाचा तुटवडा आहे। त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहक माणसांना, आता स्कूल बस असेल, अन्नधान्य असेल, खाद्यपदार्थ असतील, त्याला किती वाढू शकणार याच्या किमती, याचा अंदाज आहे ना। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।